सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सिंहस्थ कुंभपूर्व पुस्तिकेचं काहीच दिवसांपूर्वी मंत्री महाजन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं होतं। पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजन यांचा पुस्तिकेच्या मागच्या बाजूला फोटो आहे, तर फोटोच्या खाली पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन असा पुस्तिकेवरती उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा नाशिक पालकमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय आणि त्याचमुळे चर्चांना उधाण आलंय। खरं तर गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून नाशिकला पालकमंत्री नक्की कधी मिळणार आणि कोण असणार याच्या चर्चा रंगतायत आणि दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा हा येऊन ठेपलेला आहे आणि सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती आता मंत्री गिरीश महाजन यांचाच पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे नाशिकला पालकमंत्री मिळाला का अशी चर्चा सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये रंगतीये। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेचं अगदी काहीच दिवसांपूर्वी अनावरण करण्यात आलेलं होतं आणि हे अनावरण मंत्री गिरीश महाजन यांच्याच हस्ते करण्यात आलेलं होतं। या पुस्तिकेवरती पंतप्रधान, त्याचबरोबर मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांचा मागच्या बाजूला फोटो असल्याचं दिसतंय आणि याच फोटोमध्ये माननीय पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री श्री गिरीश महाजन असा उल्लेख या पुस्तिकेवरती करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा नक्की सुटलेला आहे का आणि गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, चर्चांना उधाण आलेलं आहे। सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवरती हा फोटो छापण्यात आलेला आहे। या पुस्तिकेच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांचा हा फोटो आहे आणि याच फोटोच्या खाली माननीय पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे चर्चांना उधाण आलंय। खरं तर गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्यांना पालकमंत्री अद्यापही मिळालेला नाहीये आणि त्यानंतर या पत्रिकेवरती अशा पद्धतीने उल्लेख करण्यात आलाय।